तर हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोबाईल चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मला करायचं आहे आंब्याचं वरण लावले झटक तुम्हाला दाखवलं. आता एक आंबा घेते तोडून, आपल्या घरचीच असल्यामुळं छोटाच घेते, कारण जास्त मोठा घेतला तर तसं तर आंबट नाही आहे हे, आपल्या गोड आहे तर त्याच्यामुळे हे पूर्ण. आणि जर आंबट असेल तर अर्धाच टाका तुम्ही जर करत असाल तर ताईनं, कारण खूप आंबट होते. हे आंबा गोड आहे, खायचा आंबा आहे आपला. तर हे पूर्ण टाकणार आहे. मी कसं करते ते पण तुम्हाला नक्कीच दाखवते ताईनं. तर चला, वरण लावून घेते. लसूणी भेंडी केली आहे, सगळं करते तुमच्यासोबत शेअर हे पण. चला, तर मी बनवत आहे आंब्याचं वरण. तर ह्याच्यासाठी हे पण सकाळी दाखवलेला आपल्या झाडाचा तोडून घेतलेला थोडासा पिवळसर झाला, पण छान लागतंय वरण बरं का. ह्याचं भरपूर असा लसण घेतला आहे, कढीपत्ता घेतला. आता कोथिंबीर नाही, आज शुक्रवार आहे, बाजार असतंय तर संपली आपली कोथिंबीर. जिरे मोहऱ्या भरपूर घालायच्या, आणि विशेष म्हणजे ह्याला घालायची आहे तर ते आहेत मेथ्या घालायच्या. कढीपत्ता लसण घालून घ्यायचा. वेळ लागते बरं का हे वरण बनवायला, आपल्या वरणासारखं नाही होत लवकर. ह्याला 20 मिनटं लागते, जवळपास 20 मिनटाचे वर लागतील. आणि ह्याच्यामध्ये हे घ्यायचा फोडी घालून. तुम्ही वरणामध्ये जर शिजायला टाकल्यानं हे तसं पण टाकू शकतात ताईनं, पण ज्यावेळेस आपण वरणा शिजायला टाकतात ना, तर त्या वरणाबरोबर अशा म्हणजे पूर्ण शिजत्याचा, त्याच्यामुळे त्याला काय होतंय, चव राहत नाही. आता ह्याला काय करायचं, थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा. थोडंसं हिंग घालते, बरंच घालायचं, छान लागते हिंग ह्या वरणाला. तर वरण जे आहे आपलं ते मस्त असं शिजलं. हे पहा, कारण मी सकाळी डाळ थोडीशी पाण्यात भिजू घालत असते ताईंनो, कसलंही वरण करायचं असेल तर. आता ह्याच्यात काय करायचं, ह्याच्यामध्ये आपले हळद, तिखट तुमच्या चवीनुसार घाला ताईंनो, मीठ तुमच्या चवीनुसार घाला, पण जास्त घातलं तेवढं छान लागतं. या चला, असं मस्त एवढं छान वाफ द्यायचं. आपले बटाटे कसे वाफते तर त्या टाईप पूर्ण असं म्हणजे असं नरम छान झालं पाहिजे, तर ते वरण छान लागते. तर त्याच्यासाठी काय करायचं, आता एवढं ह्याच्यात हे पाणी घालून घ्यायचं, पूर्ण पाणी आटेपर्यंत ह्याला शिजू द्यायचं. ह्याला ठेवायचं आता झाकून. मीठ टाकायचं नाही, मीठ टाकल्यास शिजत नाही. तर हे बघा, आता तुम्हाला दाखवते आपला मँगो कितीपर्यंत शिजू द्यायचा. पडतं का की तर हे असं तेल सुटूच तर ह्याला चांगलं, ह्याला 10 मिनटं झालीत ताईंनो जवळपास. तर बघा, हे असं छान तेल सुटेपर्यंत ह्याला परतू द्यायचं. आणि हे पहा, इथपर्यंत शिजू द्यायचं. हे शिजला आपला आंबा, हे असं शिजू द्यायचा. तर आपण जेवढं पाणी टाकलं का तेवढं आटेपर्यंत शिजू द्यायचं, आणि नंतर एवढा ह्याच्यात गुळ घालायचा. तर एक नंबरमध्ये वरण होतं. कोणी आम्ही तर वरणच म्हणतो, डाळ फ्राय म्हणतो. तर मँगोचा डाळ फ्राय हैदराबादमध्ये ह्याला काय म्हणतात तुम्हाला सांगू का ताईंनो? मँगो पप्पू म्हणजे वरण. मँगो म्हणजे काय समजलंच असेल तुम्हाला. तर हे बघा, छान असं तेल सुटेपर्यंत आपलं ह्याच्यामध्ये हे शिजलेलं आपलं वरण घालून घ्यायचं. हे झालं आपलं आंब्याचं वरण तयार. आता एक 5 मिनिट उकळू द्यायचं. छान सुंदर कलर येते, चवीला तर एक नंबर लागते बघा ताईंनो. अगोदर मला आवडत नव्हतं, खात नव्हते, पण आमचे सर जे आहेत ना, तर त्यांना खूप आवडतं हे वरण. मँगो पप्पू इतकं म्हणतात ना ते. तर एकदा खाल्लं होतं मी, तर खरंच खूप छान बरं का ताईंनो चवीला. मला बी अगोदर वाटलं की हे काय म्हणून आंब्याचं वरण खात असतील किंवा कसं, पण एकदा करून जर खाल्लं का आता ताईंनो, तर एकदम मस्त नंबर 1 मध्ये. चवीनुसार आपलं मीठ घालायचं, गुळ मात्र घालायचा. गुळ नसेल तर साखर पण घालू शकतात. तर अर्जंट गुळ नसते कधी अर्जंट घरी, मी तर कंपल्सरी गुळ ठेवतच असते, कारण अशा चटण्या वगैरे केल्या तर त्याला लागते. तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं ताईंनो वरण, आणि करून बघायचं. तर भाऊ आला या आता आलाय, सकाळच्या गाडीनं बसला होता. त्याला म्हणलं होतं रिझर्वेशन, पण नाही, सकाळच्याच गाडीनं बसला दिवसाच्या. बारका बरंच मागं लागलं नाही का? झोपल्यास केलता फोन, म्हणली झोपी घातलं होतं त्याला, मागं लागतंय ना, कारण त्यानं हां म्हणली. तरी ती काय म्हणली, आता त्याच्या लक्षात जर आलं का अजून बी, तरी येऊन निघतंय म्हणली बाहेर नीट बघायला. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. चला, मी अलका मोबाईल चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता आज रविवार आहे, तरी पण आज लवकर स्वयंपाकाला लागली का, तर भाऊ आलाय. जसं की रात्री दाखवलं, खूप उशीर झाला त्याला यायला. आता उठलाय, चहा पाणी वगैरे झाले, बसलेत बाहेर.
कारण इंदोळ जरा बाहेर ह्या टाईमला गार वाटतंय ना, त्याच्यामुळे दोघं मेहणे बाहेर बसलीत गप्पा मारत. तर म्हणलं आता स्वयंपाक ते का आलाय कशासाठी आलाय सगळं सांगते ताई ना. तर आता काय करते बघा, सुरुवातीला स्वयंपाक नाश्ते करणार नाही, आता बाहेर जाणार आहे ते आलायच त्याच्यासाठी. तर आता निघतील समजा 10-11 वाजता, तर नाश्त्याला नको म्हणजे डायरेक्ट जेवण करूनच जातात. त्याच्यामुळे मी लावत आहे वरण लावते. रात्री त्याला उशीर झाला, जेवायला वगैरे केलं तर व्यवस्थित सगळं, पण जरा प्रवासातून आलेस जरासं असं जेवण वगैरे जात नाही ना, तसं झालं रात्री. आणि 2 दिवस त्यानं कॉफी मिशनला गेला होता, चहा कॉफी वगैरे ऑर्डर घेते ना, तो 2 दिवस. मग ते बिराड वगैरे आलं लग्नाचं की लवकर उठावं लागते, रात्री 2-2 वाजेपर्यंत, सकाळी 5 वाजल्यापासून पुन्हा चहा. तर रात्री जेवण केलं की तर नाही 1 मिनिटात झोपी गेला. आम्ही त्याला उठविले बी नाही, पुन्हा काही बोलणं झालं नाही, काही नाही. त्याच्यामुळे तुमच्यासोबत बी काही शेअर केलं नाही ताईंनो. तर आता बसला, आजी पण आली आता जाऊन, आता बसलाय त्यांना बाहेर. त्यांचं माझं अजून एवढं बोलणं बी झालं नाही, काहीच नाही, कारण ती बी बिझी होता, म्हणजे बिझी नाही मी बिझी होते. आणि त्याला तसं तर त्याला येऊ लागली झोप, कारण त्याचं झालं तर 2 दिवस जागरण, त्यांना आला की झोपीच गेला. त्याचं माझं काही बोलणं वगैरे काहीच झालं नाही, उशीर झाला तर यायला. तर म्हणलं जाऊ द्या, आता त्याचा आराम झाला नव्हता, 2 दिवस होती कॉफी मिशन. पुन्हा आलं की ते बारकं झोपेतून उठून रडतंय डायरेक्ट, आणि त्यानं घेतलं तरच ते राहतंय असं आहे. पुन्हा ते त्याच्या आलं की ते रडत उठलं की त्याला घ्यावं लागतंय. पुन्हा त्याच्या अजून तिथून जागरण, पुन्हा आलं की झोपीच गेला रात्री. बसलाय. तर चला दाखवते आता त्याला. हे आणलेत आपल्याला वांगे, जसं की तुम्हाला म्हणलं नाही तर आपली हे वांगे महाराष्ट्रातले वांगे भेटत नाही, ते असे काटाळ वांगे. त्याला सांगितलं होतं फक्त वांगे घेऊन ये म्हणून, बाकी दुसरं काही त्याला नव्हतं सांगितलं, कारण त्यानं त्याचं कसं झालं तर डायरेक्ट गावाकडून आला नाही, तिकडून आला असतं तर मग आईनं काही ना काहीतरी दिलंच असतं. 2 दिवस अंबाजोगाईला सुद्धा कॉफी मिशनला. तर आलाय बघा, जसं की म्हणलं रात्री आमच्या दोघांचं बोलणं वगैरे काही संबंध नाही. त्याला कॉफी मिशन, पुन्हा चहाला वगैरे जातं या, जसं की तुम्हाला आधी सांगितलं तसं. रात्री आला, जेवला आणि झोपी गेला. बसलो 5 मिनिटं बाहेर, पण त्याला बी झोप येऊ लागली, त्याच्यामुळं झोपी गेलं. मग चला, त्याच्या ह्याच्या अगोदरचा एक आहे, मी मोठी आहे, माझ्या पाठचा एक आहे, हे लहान आहे. तर त्यानं सहसा त्याला यायला जमत नाही, आता म्हणलंय त्याला बी ये म्हणून. तर काय म्हणशील बहिणीला युट्यूबच्या? सगळ्या युट्यूबच्या बहिणीला हे चॅनल पुढे जावं तुमचं, चॅनल सगळ्यांचं पुढे जावं, माझ्या ताईला असा सपोर्ट करा. तर तेच मग सांगितलं तुम्हाला. वांगे आणले इकडून, गावाकडून आला नाही, अंबाजोगाईला कॉफी मिशनला गेला आणि तिकडून डायरेक्ट इकडं आलाय. इकडून आला असं तर आईची पिशवी उचलत नाही, एवढी पिशवी येते. रात्रीच तिचा फोन आलता, म्हणजे अंबाजोगाईला गेलाय, त्याला कॉफी मिशन आहे म्हणली, जाऊ दे आता तूच एक चक्कर मार म्हणून लागली मला. तर बघते म्हणलं आता पुन्हा. तर मी करू लागले गोबीची भाजी, फक्त हळद आणि हिरव्या मिरच्या टाकून, मसाला वगैरे कुठलाच घालायचा नाही मला. एकदा करून बघा ताई ना, छान होती अशी पण भाजी. मिरच्या, कढीपत्ता आणि उडदाची आणि हरभऱ्याची, जशी की तुम्हाला म्हणलं का, हे का डाळ अशी घालून घेतली. हळद पण ह्याच्यातच घालून घ्यायची, कारण तेलात हळद तळली का टाकली का तर चव भाजीला छान लागते ताईंना. खूप मस्त होती, लहान मुलांना वगैरे खायला पण छान लागते. इकडे घेतलंय वरण लावून. आता स्वयंपाक लवकर आहे, आज नाश्ता नाही आहे, नाश्त्याचा आता उद्या बघू. तर आज चहा आधी घेतलाय बाळू आल्यामुळं. आता हे त्यांचं लिंबू आणि हे चिया सीडचं पाणी राहिलंय. आता बसलेत बाहेर, आता दिले त्यांना. मी सकाळीच घेतलंय, त्यांचंच राहिले, ते बाळू आल्यामुळं त्याच्यासोबत चहा घेतला. तर बसले तर हे तुमचं हे पाणी टोक टाकलं. आज उशिरा, अगोदर चहा घेतलाय आज. माहिती का मामा ते काय बघतोस ना, ते चिया सीड्स. आता ते काय त्याला म्हणते तर आपल्या ह्याच्यात नाही माहिती बघ, पण ते पाणी सकाळी सकाळी अर्ध लिंबून ते पाणी मी बी घेते, ते बी घेतात. पण त्यात तुझ्यासोबत चहा घेतला आज सकाळी त्यांनी. त्याच्यात लिंबू टाकायचं अर्ध. हां, ते रात्रीच भिजू घालायचं. ते बी जे असतंय का, ते चिया सीड्स म्हणून बी, ते रात्री भिजू घालायचं पाण्यात, आणि सकाळी 1 गिलास पाणी त्याचं ते हलवून घ्यायचं आणि त्याच्यात अर्ध लिंबू टाकायचं. चांगलं आहे, व्हिडिओमध्ये बघतोस ना. चांगलं आहे ते. सोनून आणलंय काय म्हणजे एवढं आम्हाला तिलाच माहिती सगळं. तर चला, स्वयंपाक वगैरे सगळं झालंय. हे पहा, असं रस करून घेतला, वरण करून घेतलं, ह्याच्यात केली गोबीची भाजी, सुंदर होती अशी. एकदा करून बघा ताईंनो.
भात झाला. हे देवाला नैवेद्याला ताट घेतलं आहे, तर देवाला अगोदर नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर ह्यांना जेवायला वाढते. ह्यांना जायचं आहे बाहेर. तर चला नैवेद्य दाखवून घेते स्वामीला. ते नाही स्वाहा नाही स्वाहा ब्रह्मणे न स्वाहा. आज लवकर झालता स्वयंपाक, तर म्हटलं देवाला नैवेद्य दाखवून घ्या. महानैवेद्यम समर्पयामी धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामी. असतील का पाते उलटे? बसतील कशी पण? आता हे काय म्हणणं आहे की ह्याचे पाते फॅनचे उलटे असल्यामुळे हवा पण नाही लागत. हवा ह्याची बरोबर आहे. आता थांबल्यास कळल का? मग काय करायचं माहिती आहे ना, वाकवायची हो का? वाकवायची अशी काही थोडी थोडी. लागते का हवा? मग वाकवायच लागते. पण आहेत का उलटे? काय वाटतंय? उलटं नाही का? मला काय वाटणार उलटं. का बरं की रे मामा? बरं ह्याला माळे बी नाही तर बरं का चौकून. माळे असल्या समजा एक माळ्याला बाबा हवा रुकती लागायची नाही असं वाटतंय. जेवायला बसले तिकडं, पण ते फॅनचा प्रॉब्लेम झालाय, त्याची हवाच लागत नाही आम्हाला पहिल्यापासूनच.